श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 7 सप्टेंबर, भाद्रपद पौर्णिमा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. सर्व भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व दुर्मिळ योग पाहणार आहोत. ती म्हणजे भाद्रपद पौर्णिमा आणि त्यासोबत घडणारे चंद्रग्रहण. ही वेळ साधना, उपाय, सेवा, दान, पुण्य आणि मंत्र जपासाठी अनंत पटीने फलदायी मानली जाते. आजच्या या विशेष प्रवचनात आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद पौर्णिमेचे पौराणिक महत्त्व, या दिवशी करायचे उपाय, पूजन व दान, चंद्रग्रहणाची गुप्त माहिती, त्यावेळी होणारी सेवा, मंत्रजप, अंघोळीच्या पाण्याच्या विषयी माहिती, दुर्गा सप्तशतीविषयी माहिती, विष्णू सहस्त्रनामाविषयी माहिती, तसेच ग्रहण सुटल्यानंतर करायचे दान, पुण्य, स्नान व विशेष प्रयोग. तर चला भक्त हो, आजच्या या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. भाद्रपद महिना हा विशेष मानला गेला आहे, कारण या महिन्यातच गणेशोत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजस्वी होतो. चंद्र म्हणजे शीतलता, मनःशांती व भावनिक संतुलन. या पौर्णिमेला भगवान विष्णू व लक्ष्मी मातेची विशेष पूजा केली जाते. पितरांना तर्पण देणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यास जीवनातील मानसिक तणाव, चंचलता, अस्थिरता दूर होते. शास्त्र सांगते की पौर्णिमाया च ये दानम सर्व पाप प्रनाशनम, म्हणजे पौर्णिमेला केलेले दान, पुण्य, जप, ध्यान हे सर्व पापांचा नाश करून जीवनात शांती व समृद्धी आणते. भाद्रपद पौर्णिमेला करायचे विशेष असे उपाय. सगळ्यात पहिला म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी पूजन. या दिवशी घरात भगवान विष्णू व महालक्ष्मी यांची एकत्र पूजा करावी. त्यांना खीर पुरीचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जपावा. त्यानंतरचा विशेष उपाय आहे पितृतर्पण. भाद्रपद पौर्णिमा हा पितृकृपा मिळवण्याचा दिवस आहे. पितरांना तर्पण दिल्याने पितृदोष शांती होते. घरात वंशवृद्धी व समृद्धी येते. पितृतर्पणामध्ये विधियुक्त पितृतर्पणाचा आदरयुक्त सगळा स्वयंपाक करून तर्पणाला दिलं जातं. त्यानंतरचं महत्त्व आहे चंद्राला अर्घ्य. रात्री चंद्र उदय झाल्यावर दूध साखर घालून अर्घ्य द्यावे. त्यामुळे मानसिक शांती, आरोग्य व कौटुंबिक आनंद वाढतो. दीपदान. नदीकाठी, मंदिरात किंवा घरात 11 दिवे लावावे. यामुळे अंधकार, संकटे, अडथळे दूर होतात. चंद्रग्रहणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रहण हा काळ साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेला बाह्य व्यवहार थांबवून जप, ध्यान, स्तोत्रपठण करावे. कारण ग्रहणाच्या वेळी मंत्रजपाचे फळ 100 पट वाढते. चंद्रग्रहण म्हणजे मनातील भ्रम, तणाव, चंचलता यांचा नाश करून आध्यात्मिक शुद्धी मिळवण्याचा हा काळ आहे. चंद्रग्रहणात काही विशेष सेवा करायची आहे. त्याच्यातली पहिली सेवा म्हणजे जप व मंत्रसाधना. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् या महामृत्युंजय जपाचाही आपण जाप करू शकतो. ग्रहण काळात 1 माळ जपला तरी त्याचे फळ 100 पटीने मिळत असते. स्तोत्रपठणामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शिवमहिम्न स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचा पाठ, कारण
उद्या आहे पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा. या दिवशी केलेला दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील अनन्यसाधारण महत्त्व देऊन जातो. त्यामुळे हे आपल्याला पुण्यप्राप्ती करण्यास मदत होते. चंद्र गायत्री मंत्राचा जपही आपण उद्याला करू शकतो. ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृततत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात. ध्यान. मनात चंद्रमंडळाची कल्पना करून ध्यान करावे. चंद्राच्या प्रकाशात मन शीतल, निर्मळ व आनंदी बनते. ग्रहण संपल्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे पहाटे म्हणजे उद्याच्या पहाटे देखील अंघोळ करायची आहे. या अंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे गंगाजल. त्यानंतर हळद. गंगाजल आणि हळद टाकल्याने आपल्याला बरेच फायदे होण्यास मदत होते. गंगाजलाने आपल्याला पापक्षालन होण्यास मदत होऊन आपले कार्यसिद्धीस जाण्यास मदत होते. व हळद हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे, त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यात आपण हळदीचा वापर करावयाचा आहे. देवांना देखील शुद्ध करून गंध, फुलं, नैवेद्य अर्पण करावं. यथाशक्ती ब्राह्मणांना धान्य, वस्त्र, तूप, गूळ, चांदीचे दान करावे. गरिबांना अन्नदान करणे हे तर अतिशय पुण्यदायी काम आहे. घरातील सर्वजण नव्याने स्नान करून शुद्ध अन्न ग्रहण करावे. या ग्रहणाच्या काळामध्ये शक्यतोवर धान्य, पीठ आणू नये. बाहेर वस्तू देऊ नये. शक्यतोवर तेवढ्या वेळामध्ये व्यापार थांबवावा. यथाशक्ती व्यापार थांबवावा. फार अडचणीचा विषय असेल तर काही गोष्टींची सवलत आहे. चंद्रग्रहणाचे विशेष प्रयोग. काळ सर्पदोष शांतीसाठी ग्रहण काळात काळ्या तिळांचा वापर करावा. राहू केतू दोषासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. चंद्रदोषासाठी चंद्र गायत्री मंत्राचा जप करावा. आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आणि समृद्धीसाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा हा दिव्य योग आपल्या जीवनाला अमूल्य असे वरदान देतो. या दिवशी योग्य रीतीने पूजा, जप, दान, पुण्य केल्यास पितृकृपा मिळते. चंद्रदोष नाहीसे होतात. मानसिक शांती, आरोग्य, समृद्धी वाढते आणि सर्व संकटे दूर होतात. आजचा दिवस आपल्या जीवनात नवा प्रकाश, नवे तेज, नवे आनंद घेऊन येवो हीच प्रार्थना. शुभम भवतु. येणाऱ्या भाद्रपद पौर्णिमामध्ये आपल्याला यथाशक्ती या सर्व सेवांचा वापर करून भगवान विष्णूची, त्याचप्रमाणे माता दुर्गेची आशीर्वादरूपी सेवा मिळवायची आहे. शुभम भवतु.